गुड मॉर्निंग गाईज. दिस इज वेदांती आरोग्य चव्हाण. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. खूप महिन्यानंतर मी व्हिडिओ शूट करते आणि त्याचं खूप स्पेशल कारण आहे. कारण मी कुठेतरी लांब चालली आहे. आम्ही कुठे चाललोय मी तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी मी तुम्हाला दाखवते. मी माझी पॅकिंग कंप्लीट केलेली आहे. आता मला फक्त पॅक करायचंय फायनल. आणि ही एक माझी छोटी बॅग मी सोबत कॅरी करते आणि आपण जिथे चाललोय तिथे खूप जास्त थंडी आहे. म्हणजे तिथे स्नोफॉल सुद्धा होते. मे बी तुम्हाला आयडिया आली असेल मी कशाबद्दल बोलते. आणि त्यासाठी आपण जे खूप जास्त असे स्टायलिश वगैरे जे कपडे आहेत, ते खूप कमी पॅक केलेत आणि लेयर्स जास्त पॅक केलेत. तुम्ही सुद्धा जर अशा थंडीच्या ठिकाणी कुठे जात असाल, तर मेन गोष्ट लेयर्स पॅक करा. तुम्हाला तर माहितीच आहे डिसेंबरमध्ये खूप जास्त थंडी असते आणि तिथे तर अजून जास्त थंडी असणार आहे. म्हणून थर्मल्स घेतलेत मी आणि भरपूर असे टर्टल नेक आणि फुल स्लीव्हजचे टी-शर्ट्स घेतलेत आणि वॉर्म क्लोथ्स मी जास्त घेतलेत आणि 2 जॅकेट्स कॅरी केलेत, सॉक्स भरपूर कॅरी केलेत आणि बाकीचं जे आपलं आहे ते सगळं या बॅगमध्ये माझं छोटं-मोठं सामान मी ठेवणार आहे. ह्यात काही मेडिसिन्स आहे, लूज मोशन्स किंवा बॉडी पेन किंवा ताप वगैरे आला कोणाला तर. हा एक छोटासा स्पीकर आहे माझ्याकडे. ते सॉन्ग ऐकण्यासाठी मी घेणार आहे. हा माझा परफ्यूम आहे, जो मला माझ्या बेस्ट फ्रेंडने गिफ्ट केलाय Diorचा. खूप भारी आहे. तो मी सोबत कॅरी करतेय आणि हे आहे माझं वॉलेट. हे आहे माझं फेस वॉश. हे वेट वाइप्स जे मी Zudio घेतले होते आणि अजून पण छोट्या-छोट्या गोष्टी काही गरजेच्या ज्या आहेत ते ते यूज करायचे आहेत. ते पॅक करायचे आहेत आपल्याला. जसं की अशी गरमवाली कानटोपी जी आहे माझ्याकडे, ती मी कॅरी केली आहे या बॅगमध्ये एक. एक शॉल कॅरी केली आहे, जस्ट इन केस आणि ती छोट्या बॅगमध्ये मी यासाठी कॅरी केली कारण जर गरज पडली तर आपल्याला मोठा सूटकेस पूर्ण ओपन करायची गरज नाहीये. आणि या पाउचमध्ये आहे काही मेकअपचं सामान, काही बॉडी वॉश वगैरे टॉयलेटरीज असतील ते आणि एक एक्स्ट्रा सॉक्सचे पेअर मी सेम त्या छोट्या बॅगमध्ये कॅरी करतेय. चार्जर असेल, माझा मोबाईल असेल आणि पॉवर बँक वगैरे हे सगळं मी यात कॅरी करणार आहे. आणि मी तुम्हाला सांगते, की मी माझ्या पूर्ण ट्रिपचं व्यवस्थित व्लॉग करणार आहे आणि मला जेवढं पॉसिबल होईल ना, तेवढी मी तुम्हाला प्रॉपर माहिती देईन पूर्ण व्लॉगमध्ये. सो आज 24 डिसेंबर आहे आणि रात्री 9:05 ची आपली वसईवरून ट्रेन आहे. आपण विरारवरून चाललोय. सो विरारवरून आम्हाला लकीली वसईला हॉल्ट होता. दॅट ट्रेन इज व्हेरी फ्लेक्सिबल फॉर ऑल बिकॉज ती 9:05 ची रात्रीची ट्रेन आहे. सो काही-काही जण हाल्फ डेने येणार आहेत, काही-काही जण चा आजचा दिवस कंप्लीट करून येणार आहेत. आम्हाला आजपासून ऑफिशियली क्रिसमस व्हॅकेशन आहे टीचर्सना. सो आय एम लकी आणि म्हणून आजचा जो दिवस आहे तो मला आरामात पॅकिंगसाठी मिळालेला आहे. सो मी आता सगळं माझं व्यवस्थित पॅक करतीये. आता मला छोटंसं काम आहे स्टुडिओमध्ये. मला पटकन जाऊन रेकॉर्डिंग करायची आहे आणि लगेच मी 1-1.5 तासात घरी येईन आणि परत सगळं पॅक वगैरे करून आम्ही फायनली संध्याकाळी निघू. तर रात्री आपण प्लॅटफॉर्मवरती भेटूयात आणि तिथे मी तुम्हाला ट्रेनचे सगळे डिटेल्स सुद्धा शेअर करेन. सो येस, आत्तासाठी बाय. बाय द वे मी तुम्हाला सांगायला विसरले, की कुठे चाललोयत आम्ही. सो आम्ही चाललो आहेत हिमाचल प्रदेशमध्ये आणि फर्स्ट आम्ही इथून जाणार आहोत चंडीगढ आणि चंडीगडला आमचं काहीच हॉल्ट नाहीये. चंडीगडला आम्ही पोहोचून फक्त आम्हाला आमचे जे टूर प्लॅनर आहेत, ते आम्हाला पिक करणार आणि मग तिथून आम्ही ओव्हरनाईट जर्नी करून मनालीला जाणार आहोत आणि मनालीला आम्ही 3 दिवस आहोत. त्यानंतर आपण 2 दिवस म्हणजे 1 नाईट जास्त नाही, डलहौसीला आहोत. त्यानंतर डलहौसीनंतर मग डायरेक्टली अमृतसरला जाणार आहोत आणि अमृतसरला सुद्धा 2 नाईट्स प्लॅन केलेला आहे. अशी सगळी आपली वरच्यावर तुम्हाला मी आमची आयटिनरी सांगितलेली आहे. सो तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा आणि मे बी हा व्लॉग खूप मोठा होईल म्हणून मी 2 किंवा 3 पार्ट्समध्ये डिव्हाईड करेन. सो नक्कीच सगळे पार्ट्स तुम्ही बघा. आत्तासाठी बाय. ओके. सो गाईज आम्ही आता वसईला प्लॅटफॉर्म नंबर 6 ला आहेत आणि आमची ट्रेन इथूनच आहे आणि माझे सगळे फ्रेंड्स आले. तुम्ही सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देते. दोघं नाही आहेत, ते आल्यावरती मी तुम्हाला भेटवेन. सो फर्स्ट अमिषा. आमची फर्स्ट ट्रिप आहे मनालीची आणि आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत. ओके. जयेश. My first trip by Manali. I'm very excited person. ओके. तुझी पण फर्स्ट ट्रिप मनालीला? ओके. जास्त खुश आहे मी. सो ही आहे प्रज्ञा. सृष्टी. So excited. फर्स्ट ट्रिप टू मनाली नाही, सेकंड ट्रिप टू मनाली. तुझं? सेकंड टाइम. Second. मेहल. फर्स्ट टाइम. आदी. ऋग्वेद. अरे यार, ह्या लोकांना काहीच इंटरेस्ट नाही. नेहमीप्रमाणे माझ्या ब्लॉग मध्ये नाही यायचं. दोघं येतील त्यांना मी तुम्हाला भेटू. आमची 9:05 ची ट्रेन आहे इथून वसईवरून आणि आमच्या ट्रेनचं नाव आहे गोवा संपर्क, जी गोव्यावरून सुटते, गोवा टू चंडीगड. ठीक आहे. सो आम्ही उद्या सकाळी नाही, उद्या संध्याकाळी आम्ही 6:55 ला चंडीगड स्टेशनला पोहोचणार आहोत.
तुम क्या मिले, तुम क्या मिले, तुम ना रहे. वेलकम बॅक. सो आम्ही आता अर्धा पाऊण तासात पोहोचतोय चंदीगडला परत आणि आम्ही आता रेडी झालोय सगळे स्वेटर आणि एव्हरीथिंग घालून. बघा. आणि आता मी टेम्परेचर चेक केलं, बाहेर 14 डिग्री आहे इथे चंदीगडमध्ये आणि थोड्या वेळाने एकाच तासात लगेच 12 आणि 10 पण होणार आहे. सो त्यानुसार आम्ही रेडी राहतोय आणि मग प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडल्यावरती आम्हाला पिक करायला ट्रॅव्हल्स येणार आहे. सो आम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू आणि मग लगेचच अर्धा तासामध्ये वगैरे निघणार आम्ही मनालीला जायला. सो आपण भेटूया थोड्या वेळाला. येस येस येस. हे चंदीगड रेल्वे स्टेशन आहे आणि एवढी मोठी ह्यूज पार्किंग आहे. ही आमची ट्रॅव्हलर्स आहे. सगळं सामान लोड करतोय आता आम्ही आणि इथे तुम्ही फॉग बघा किती आहे आणि इव्हन थंडी पण खूप जास्त आहे इथे. लिटरली तोंडातून असं, जर तुम्हाला दिसत असेल तर कॅमेरामध्ये. आता आपण निघूयात. बघू आता कसं करायचं. जेवून वगैरे मे बी आम्ही निघू, बिकॉज आमची ट्रेन खूप लेट झाली आहे. मी तुम्हाला सांगितलं की पाऊण तासात पोहोचतोय पण आम्हाला 2.5-3 तास गेले अजून. सो आता बघू कसं काय करायचं. चलो जाऊयात. आम्ही आता चंदीगडवरून मगाशी निघालो आणि म्हणजे 12:15 झालेत आता आणि आम्ही 11:30च्या दरम्यान काहीतरी जेवायला थांबलो तिथे. आणि हे हॉटेलचं नाव आता काय आहे मला माहिती नाही, पण ह्या हॉटेलमधलं जेवण जरा ओके होतं, पण एवढं तिखट जेवण होतं की मी मला सांगू शकत नाही. सगळ्यांची हालत बेकार झाली. तर हात धुतलेत थंड थंड पाण्याने आणि हात आमचे असे फ्रीज झाले आहेत की विचारू नका. आणि ती थंडी एवढी लागते आम्हाला की काय काय जणांनी वॉर्मर्स वगैरे तर घातले आहेत. 10 डिग्री आहे इथे आणि एवढी थंडी लागते. आमचं मनालीला काय होणार आहे आम्हाला नाही माहिती. मला टेन्शन आलंय खूप जास्त. दुसरी गोष्ट, तुम्ही रील बघून आहे ना काय असं फॅशन नका करू. मला चंदीगडला येऊनच आमची ही हालत आहे. मनालीला माहित नाही मला काय होणार आहे, पण तुम्ही फॅशन करू नका रील वगैरे बघू. पॅकिंग करताना जास्त जॅकेट्स पॅक करा. जॅकेट्स आणि लेयर्स. हे वॉशरूम पण एवढे क्लीन नाही आहेत, पण आम्ही ऍडजस्ट केलंय आता कसं बसं. आता मनालीला आपण सकाळी पोहोचणार. इथून 4.5 तास दाखवत आहे, पण आता काय माहिती 4.5 तासात पोहोचतोय की नाही. ओके चलो बाय. मनालीला आम्ही पोहोचलोय सकाळी 5-5:30 ला काहीतरी. ठीक आहे. आणि एवढी जास्त थंडी होती की आम्हाला गाडीतून उतरलं जमत नव्हतं आणि आमचं चेक इन आहे ते 11 वाजता आहे. तर करणार काय, तर मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली. मला ते बोलतात 9 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत मॅक्स तुम्हाला आम्ही देतो. तर आता बाकीचे गाडीमध्येच आहेत, ते काय गाडीच्या बाहेर निघायला मागत नाही. आम्ही आलोय चहा आणि बिस्किट खातोय. गाडीच्या आतली हालत आहे आमची आता एकदम ढगातच आहे. ही कोण आहे? ही कोण आहे? सृष्टी आहे. ते ऋग्वेद आहे हा. अमिषा. आणि ती तिथे ते लगेज नाही, प्रज्ञा झोपली आहे. ते मेघल झोपली आहे, इथे प्रज्ञा झोपली. ती कालपासून तिथेच अशी झोपली आहे बॅग सोबत. आम्ही फायनली चेक इन केलंय. आम्हाला रूम मिळालाय आणि आम्ही चौघी एकत्र रूम शेअर करतोय. मी, प्रज्ञा, अमिषा अँड मेहल. आणि आमचा पूर्ण पसारा केलाय आम्ही. काय घालायचं आता म्हणजे आम्ही हा पसारा जाण्याआधी आवरून पण ठेवणार आहे. ते सगळे एक करून अंघोळ करून आम्ही निघणार आहेत बाहेर. आणि आज आम्ही प्लॅन केलाय की कुठेच लांब नाही जायचंय किंवा कुठलीच ऍक्टिव्हिटी ठेवायची नाही, कारण सगळे ट्रॅव्हल करून खूप जास्त थकलेत. म्हणून आम्ही फक्त लोकल जाणार आहे आणि आम्ही लंच करूनच येणार आहे, बिकॉज लंच आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नाहीये. हॅलो गाईज, वेलकम बॅक. मागचा व्ह्यू बघा तुम्ही. फक्त सगळे फोटोज काढतात इकडे. लुक ॲट द व्ह्यू. थोडासा उशीर झाला आम्हाला आणि थंडी आता थोडीशी मिनिमल वाटते आम्हाला, कारण आम्ही सगळ्यांनी अंघोळ केली आहे मस्त गरम पाण्याने. तर आता थंडी तेवढी नाही लागत आहे जेवढी आम्हाला सकाळी पहाटे लागत होती. सो ऑल गुड.
आम्ही आता हडिंबा टेम्पलला आलोय आणि एवढं स्ट्रगल केलंय आम्ही. चालत, 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 चालत ट्रेक करत, करत आलोय. आमचा टायर पंक्चर झाला आणि आता गाडी घेऊन खाली गेलेत पंक्चर काढायला आणि तोपर्यंत आम्ही दर्शन घेऊन तोपर्यंत आय होप की ते येतीलच. आणि थंडी तर खूप आहेच आणि गर्दी तर खूपच जास्त. तुम्ही गर्दी बघा. आजूबाजूचं वातावरण आणि हे सगळं खूप चांगलं आहे पण गर्दी एक्स्ट्रीम आहे इथे. याचा फोटो सेशन काही संपत नाहीये. कधीपासून फोटो सेशनच चाललंय आणि हा परेशान आहे फोटो काढून काढून सगळ्यांचे. हिने जी फ्लीस पॅन्ट घातली आहे ही मी दाखवते आधी तुम्हाला कुठली फ्लीस पॅन्ट. ही फ्लीस पॅन्ट आहे ठीक आहे. आणि ही सेम फ्लीस पॅन्ट ना इथे मोस्टली मला वाटतं सगळ्याच मोस्ट मुलींनी हा घातली. ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळ्यांनी घातली आहे. मला दाखवते मी थांबा. आता थंडी वाढत चालली आहे. किती वाजले? असं वाट- 3ला 10 मिनिटं आहे तरी पण एवढी थंडी आहे. असे वाटतंय की आत्ताचे 7 वाजले हा. सकाळचे असा आणि माहोल आहे. आम्ही आहे ना आम्ही इथे आल्यापासून ऊन बघितलंच नाहीये. सकाळपासून ऊन नाही. ही सांगते बघितलंच नाही, ऊनच नाही. तुला ऊन हवं होतं ना. ही बोलत होती की दुपारी जरा ऊन भेटेल बरं वाटेल पण काहीच ऊन नाही. कॉफी दे, एक चाय दे दीजिए बस. अरे एकदाच काय ते घ्या रे. बोलो ना क्या क्या. सो आम्ही आता हिडिंबा टेम्पलला जाऊन रिटर्न आलोय मॉल रोडला आणि तुम्ही लाइटिंग बघा इथली किती ब्युटिफुल व्ह्यू लाइटिंग बघा, व्ह्यू. आणि मे बी काहीतरी लाईव्ह शो आहे इथे. डीजे नाईट आहे, डीजे नाईट. मे बी डीजे नाईट असू शकते. सो आज आहे की कधी आहे माहिती नाही बट हे असं सगळं अरेंजमेंट केलेली आहे. 31 डीजे नाईट आहे इकडे. अच्छा असं मी पण ऐकलं होतं. इंस्टाग्रामला मी एक रील बघितली होती 24 to 31 इथे काहीतरी असणार आहे डेली. सो हे बघा. Up with the dawn, I look out to a brand new horizon, where the colors all blend like a friendly hello from beyond. In the constant relief that the very things I believe in are all here when I wake, and they wait for me when I am gone. I'm on my way back to you, just like you want. रिलीफ 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 रिलीफ. आता टेम्परेचर आहे -1 आणि एवढं बरं वाटतंय गरम गरम मस्त शेकोटी करून. वाव. आणि आता फक्त 9 वाजलेत. 9 पण नाही वाजले तरी असं वाटतं किती वाजले आणि किती नाही. इथे खूपच लवकर अंधार होतो आणि आम्ही आता लवकर झोपणार आहेत कारण आम्हाला उद्या सकाळी काही करून 7:30 वाजता रेडी राहायचंय आणि ब्रेकफास्ट करून लगेच निघायचंय. सो आता लगेच सगळे झोपणार आहेत कारण दुपारी काही झोप मिळाली नाही. सगळ्यांचे डोळे असे एवढूशे झालेत झोपेने. गुड नाईट. गुड नाईट सृष. गुड नाईट. उद्या सकाळी भेटूया. येस, उद्या सकाळी भेटूया. येस. उद्या मी कुठे जाणार आहेत ना ते तुम्हाला मी सांगेन उद्या सकाळी. बाय.